त्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रियाही दिल्या होत्या। पाहुयात काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया समोर आल्यात। आम्ही तिघांनी येऊन मतदान केलंय। सातत्याने मी जनतेला सांगतो, ही भावकीची गावकीची निवडणूक नाही। तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात वयाने ज्येष्ठ या आशाताई अनंतराव पवार आहेत। आज माझी आई माझ्या बरोबर आहे, त्याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। मला पहिल्यापासून ठरवलेलं होतं, विकासाला महत्त्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची। त्या प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील, ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता, तिथं पण सगळ्या बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। निश्चितपणे एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले 10 वर्षामध्ये केलेलं काम, या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा, राज्याचाही निधी मिळावा आणि काही विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा, हा माझा प्रयत्न राहणार आहे। लोकशाहीचा हा उत्सव दर 5 वर्षांनी साजरा होतो, पण यावेळेला त्यावर एक गडद छाया या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहील का नाही निर्माण झालेली आहे। आणि लोकशाही वाचवण्याकरता हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्याकरता आज देशातली जनता सज्ज झालेली आहे। मी पण आज कराडमध्ये माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी खूप जवळजवळ महिनाभर प्रचार केलेला आहे। मला खात्री आहे की मी ज्या मागण्याकरता, ज्या विचाराकरता, ज्या समस्याकरता प्रचार केलेला आहे त्याला योग्य तो प्रतिसाद मिळेल आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे देशाचा सत्तांतर होईल।